अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। नुसते नगरमध्येच नाही तर राज्यभर जवळपास हीच स्थिती राहिली। निवडणूक लढविण्याचा हा अट्टहास पाहिला तर यांना खरंच कट्टर कार्यकर्ते म्हणावे का हा प्रश्न पडला। सत्तेसाठी एवढे हपापलेपण नगरमध्ये पहिल्यांदाच दिसले। तत्वनिष्ठा हे सगळं पायदळी तुडवलं गेलं। त्यातच शहरातील काही मुस्लिम बहुल प्रभागात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीने उमेदवार देण्याचं टाळलं। हेही एक नवलच म्हणावं लागेल। एमआयएम विरोधात फक्त मवियाकडून काँग्रेसने 4 उमेदवार दिले। भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेला मुस्लिम बहुल एरियात उमेदवारच मिळाले नसल्याचेही सांगितले गेले। एका समाजाचा हाच कट्टरतावाद भविष्यात जास्त जातीयवाद पसरवेल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे। 30 डिसेंबरला नगरमध्ये नेमकं काय काय घडलं हेच आपण थोडक्यात पाहू। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगर मनपा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी शहराच्या राजकारणात जोरदार उलथापालथ पाहायला मिळाली। महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाजूला झाल्याने ऐनवेळी त्यांच्या पक्षाकडून अनेकांनी उमेदवारी पदरात पाडून घेत अर्ज दाखल केले। पक्षांतर, बंडखोरी, उमेदवारी नाकारल्याने अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती, शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत या निमित्ताने स्पष्ट झाली। युतीने 64 जागांवर, शिंदे सेनेने 54 जागांवर तर महाविकास आघाडीने 68 जागांवर उमेदवार दिले। काही अपक्ष व स्थानिक पक्षांनीही उमेदवार दिले। त्यामुळे अनेक प्रभागात बहुरंगी लढत होत आहे। बुधवारी अर्जाची छाननी आणि 1 व 2 जानेवारी 2026 रोजी माघारीची मुदत आहे। माघारीनंतर या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक मुद्दे चर्चेत आले। स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाकडून 54 उमेदवारी देण्यात आल्या। प्रभाग 1, 2, 4, 5, 10, 13, 14 आणि 17 या प्रभागात शिवसेनेला उमेदवारच मिळू शकले नाहीत। राष्ट्रवादीनेही अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी दिली। त्यांचीही भाजपसोबत काही जागांबाबत ताणाताण दिसून आली। प्रभाग 1 व प्रभाग 11 मध्ये 2 उमेदवारांची मनधरणी करण्यात अपयश आल्याने तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला। प्रभाग 1 मधील ओबीसी जागेवर राष्ट्रवादीकडून सतीश धवन व भाजपकडून शारदा धवन हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत। तर प्रभाग 11 मध्ये भाजपने विकास वाघ यांना उमेदवारी दिली, तर त्याच जागेवर राष्ट्रवादीने सागर शिंदे यांना उमेदवारी दिली। त्यामुळे या दोन्ही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार हे स्पष्ट झाले। भाजप व राष्ट्रवादीने सर्वात सोयीस्कर उमेदवाऱ्या दिल्या। जुन्या नव्यांचा मेळ परफेक्ट घातल्याचे सांगितले गेले। राष्ट्रवादीकडून मोहित पंजाबी, बाबासाहेब नागरगोजे, किरण दाभाडे, सोमा शिंदे, आरती रासकर, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, मयूर बांगरे, अश्विनी लोंढे यांना पहिल्यांदाच संधी दिली। तर भाजपनेही ऋग्वेद गंधे, सुनीता कुलकर्णी, किरण कराळे, आशाबाई कातोरे, महेश लोंढे, महेंद्र बोजा, सागर मुर्तडक, विकास वाघ, दत्ता गाडळकर, सुजय मोहिते हे नवे चेहरे रिंगणात उतरवले। शिवसेनेने अनेक आयारामांना शेवटच्या क्षणी आपल्या पक्षाची उमेदवारी दिली। त्यात उषा भिंगारदिवे, स्वप्नजा वाखुरे, अमित खामकर, श्रद्धा वाकळे, रुपाली दातरंगे, अभिजित भिंगारदिवे, ओंकार सातपुते, हर्षवर्धन कोतकर यांचा समावेश होता। भाजपच्या संगीता खरमाणे, नितीन शेलार, नरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेविका गौरी नन्नवरे, निर्मला गिरावले यांनीही ऐनवेळी धनुष्यबाण हाती घेतले। भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अदलाबदलही चांगलीच रंगली। सोयीचं राजकारण करण्यात आलं। राष्ट्रवादीच्या रोशनी भोसले, त्रिंबके, सागर मुर्तडकर, विकास वाघ, शिवसेनेच्या विजय पठारे, ज्ञानेश्वर येवले यांनी भाजपचे कमळ हाती घेतले। तर भाजपच्या गीतांजली काळे, आशा डागवले, महेश तवले आणि शिवसेनेच्या सुनीता फुलसौंदर, सुनीता कांबळे यांनी घड्याळ हातात घेतले। सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती मुस्लिम बहुल मुकुंदनगर प्रभागाची। या प्रभागात आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे, शिवसेना शिंदे गटाने लक्षच दिले नाही। तेथे या तिन्ही पक्षांना उमेदवारच मिळाले नाहीत असेही सांगितले गेले। दुसरीकडे उमेदवारी करण्यास अनेक जण इच्छुक होते, मात्र विजयाच्या गणितापर्यंत पोहोचणार नाहीत ही खात्री असल्याने या तिन्ही पक्षांनी तेथेच उमेदवार टाळल्याचे काहींचे म्हणणे आहे। दुसरीकडे एमआयएमने मात्र या प्रभागात तगडे उमेदवार दिले। त्यांच्या विरोधात मवियातून काँग्रेसनेही उमेदवार दिले। त्यामुळे मुकुंदनगरमधील 4 उमेदवारात चांगलीच फाईट रंगणार आहे। केडगावमधील ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या एंट्रीमुळे महापालिका निवडणुकीत सुरुवातीला रंगत आली होती। ते भाजपच्या व्यासपीठावर दिसल्यानंतर त्यांचे समर्थक भाजपकडून उमेदवारी करतील असा अंदाज होता। त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोतकर समर्थकांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महापालिका निवडणुकीत कोतकर गट विसर्जित झाल्याचे चित्र स्पष्ट झाले। प्रभाग 16, 17 मध्ये आता बहुरंगी लढत होताना दिसत आहे। या सगळ्या गदारोळात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट मात्र एकसंघ राहिला। शरद पवार गटाने 32 जागांवर, ठाकरे गटाने 24 जागांवर तर काँग्रेसने 14 जागांवर आपले उमेदवार दिले।
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर व शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले. आता फायनल खिचडी कशी राहिली हे अर्ज माघारीनंतर स्पष्ट होईल. परंतु निष्ठा, तत्व हे सगळं काहीच नसतं हे मात्र या निवडणुकीतून दिसून आलं. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.